संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी परत एकदा सरकारला धारेवर धरत मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. तर बारस्कर महाराजांनी पुरावे समोर मांडत ज्यांच्या घराला फरशा नव्हत्या, ज्यांच्या घराला प्लास्टर नव्हतं, अशा लोकांनीही उपोषणाच्या नावाखाली बेनामी संपत्ती कमवली आहे. जरांगे पाटलांनी सरपंच पांडुरंग तारक यांच्या नावाखाली तब्बल 27 एकर जमीन घेतल्याचा गंभीर आरोप केला. सोबतच या आरोपांची चौकशी व्हावी अशी तक्रार ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे केली आहे. मनोज जरांगे उपोषणाला बसतात, ज्याचे पैसे घेतात, जमिनी घेतात आणि उपोषण मध्येच सोडून देतात असे गंभीर आरोप केल्यामुळे सुरुवातीला त्यांची झालेली उदय सामंत यांच्यासोबत भेट आणि त्यानंतर प्रसाद लाड यांच्यासोबत झालेली चर्चा वादाचा मुद्दा ठरत आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला करण्याची वेळ येणार नाही असा विश्वास प्रसाद लाड यांनी दिला होता. पण या भेटीला 6 दिवस उलटून गेले तरी सरकारकडून किंवा आमदार प्रसाद लाड यांच्याकडून जरांगे पाटील यांना कोणताही लेखी पत्राचा निरोप अथवा संपर्क करण्यात आला नाही, हे काल जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. सरकारकडून लाड भेटायला येत आहेत म्हटल्यावर तोडगा निघेल या आशेपोटी जरांगे पाटील यांनी जिल्हा स्तरावर होणाऱ्या आपल्या नियोजित बैठका रद्द केल्या. पण सरकारकडून अजून कुठलाही पाठपुरावा किंवा मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद न आल्याने 31 मे पासून पुन्हा उपोषण करण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय आणि बारस्कर महाराजांनी दिलेले पुरावे नेमके कोणते आहेत, जाणून घेऊया सविस्तरपणे उलझन सोबत. सुरुवातीला मराठा आरक्षण संबंधी मनोज जरांगे यांच्या आपण भूमिका लक्षात घेऊ. उपोषणाच्या वेळी त्यांनी केलेल्या मागण्या आणि उपोषण सोडताना दिलेली आश्वासनं व्यवस्थित अभ्यासले तर पुढची रूपरेखा आपल्याला लक्षात येते. पहिलं उपोषण 29 ऑगस्ट 2023 सुरू केलं, जे 17 दिवसानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोडवलं. सरकारने निजामकालीन नोंदी शोधून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी समिती नेमण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. पण 45 दिवसाच्या अल्टिमेटम नंतर देखील काहीच न झाल्याने दुसऱ्या उपोषणाला सुरुवात झाली. तारीख होती 25 ऑक्टोबर 2023. त्यानंतर 8 दिवसानंतर निवृत्त न्यायमूर्ती आणि सरकारी मंत्री, ज्यात उदय सामंत, धनंजय मुंडे यांचाही समावेश होता, यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेत 2 जानेवारी 2024 पर्यंत वेळ मागितली आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी वेळ देण्याची विनंती केली. या ठोस आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागं घेतलं, पण आश्वासनाचं पुढं काहीच झालेलं दिसलं नाही. त्यामुळे पाटलांनी थेट तिसऱ्या उपोषणाला मुंबईला जाण्याची घोषणा केली. आंतरवाली येथून मुंबईकडे पदयात्रा सुरू असताना नवी मुंबईतील वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. यावेळी सरकारने सर्वात महत्त्वाचा म्हणजे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश मसुदा जारी केला होता, ज्यानुसार कुणबी नोंद असलेल्यांच्या रक्तांच्या नातेवाईकांना आणि सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मान्य झालं होतं. पण सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने चौथं उपोषण फेब्रुवारी 2024 सुरू करावं लागलं. उपोषणाचा शेवट असा झाला की उपोषणादरम्यान सरकारने विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर केलं जाईल. मात्र जरांगे पाटील हे ओबीसी मधूनच सगळे सोयरे कायदा करा या मागणीवर ठाम होते. अखेर आंतरवाली सराटीतील महिलांच्या हस्ते सरबत पिऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं. 5वे उपोषण सुरू करताच राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी 13 जुलैपर्यंतची नवीन मुदत मागितली. या सरकारी आश्वासनानंतर 5 दिवसात त्यांनी उपोषण थांबवलं. त्यानंतर 29 ऑगस्ट 2025 रोजी जरांगे पाटील पुन्हा मुंबईत आझाद मैदानात ते आमरण उपोषणाला बसले. यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटियर म्हणजे निजामकालीन रेकॉर्ड्स बाबतचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR जारी केला. या अंतर्गत जुन्या हैदराबाद प्रांतातील नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडलं आणि मराठा समाजाने विजयोत्सव साजरा करत गुलाल खेळला.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात झालेल्या उपोषणांचा इतिहास पाहता आणि ते उपोषण थांबवण्यासाठी दिलेल्या सरकारने आश्वासनांकडे पाहता सर्वच एकंदर परिस्थिती फोल ठरताना दिसून येते आहे. म्हणूनच 31 मे रोजी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. यावेळी त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत ते व्यवस्थित समजून घेऊ. कुणबी नोंद असलेल्या सर्व रक्ताच्या नातेवाईकांना तात्काळ ओबीसी प्रमाणपत्र देऊन कायद्याची अंमलबजावणी करावी. दुसरी मागणी आहे मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेली मराठा आरक्षण उपसमिती ज्यात महाराष्ट्र शासनाचे मंत्री होते त्यांना तात्काळ बरखास्त करावं. तिसरी मागणी आहे निजामकालीन व जुन्या नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू करण्यात यावी. आणि चौथी मागणी आहे गेल्या वर्षभरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या मराठा तरुण आणि आंदोलकांवरील सर्व पोलीस गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. पाचवी मागणी आहे मराठा आरक्षणात शहीद झालेल्या व्यक्तींच्या मुलांना सरकारी नोकरीत घेण्यात यावे. या प्रमुख 5 मागण्यांना घेऊन मनोज जरांगे 31 मे पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करत असले तरी या मागण्या सरकारपुढे ठेवल्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया देत या सर्वच मागण्या असंवैधानिक असल्याचं सांगितलं. तर अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई येथे ईडी कार्यालयाकडे सादर केलेल्या तक्रारी अर्ज वाचून दाखवला, ज्यात पांडुरंग वसंतराव तारक हे मनोज जरांगे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून सार्वजनिकरित्या ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य होती. त्यांच्या घराचे साधे प्लास्टर करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि उपोषण सुरू झाल्यापासून अचानक पैसा कुठून येतोय असा प्रश्न उपस्थित केलाय. त्याचबरोबर मनोज जरांगे यांचे सोबती असलेल्या संजय नानासाहेब कटारे यांना वाळू चोरी प्रकरणी अंबड तहसीलदार यांनी तब्बल 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. पण एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे यांचं पहिलं उपोषण सोडवलं तेव्हा अचानक संजय कटारे यांच्यावर असलेला दंड माफ करण्यात आला. पांडुरंग तारक यांनी याच सगळ्या गोष्टी ईडीला तक्रारीद्वारे समजून सांगितल्या आहेत. अजय महाराज बारसकर यांनी ईडीकडे दिलेल्या प्रमुख 5 मागण्या आपण सुरुवातीला पाहूयात. पांडुरंग वसंतराव तारक व त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तेची केंद्रीय यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांची व बँक खात्यांची सविस्तर तपासणी केली जावी. नुकत्याच खरेदी केलेल्या 9.8 हेक्टर शेतीसाठी वापरण्यात आलेल्या पैशांचा मुख्य स्रोत तपासण्यात यावा. आवश्यकतेनुसार त्यांचे बँक खाते, आयकर विवरणपत्र आणि मालमत्ता व्यवहारांची चौकशी व्हावी. तर त्यांची शेवटची मागणी आहे या व्यवहारात मनी लॉन्ड्रिंगची बेहिशेबी मालमत्ता, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आढळून आल्यास संबंधित कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर चौकशी करावी. आता मराठा समाज देखील या सर्व मागण्यांकडे बारकाईने पाहतो तेव्हा सर्वांच्या लक्षात येतं की मराठा आरक्षणाच्या उपोषणासंदर्भात देखील ईडी आणि सीबीआय इन्कम टॅक्स या संस्थांचा वापर होणार आहे का? बारसकर महाराज यांनी दिलेल्या पुराव्यांना जरांगे पाटील प्रत्युत्तर देणार की उपोषणाचा हत्यार उपसून सरकारला घाम फोडणार? तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.